रेवगाव रोडवर संशयित गोवंश मांसाची वाहतूक उघड झाल्याने जालना परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ग्रामीण भागातील काही ग्रामस्थांनी संशयावरून एका ऑटो रिक्षाला अडवून तपासणी केली असता त्यामध्ये संशयास्पद गोवंशाचे मांस आढळून आल्याचा दावा करण्यात आला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी संबंधित ऑटो रिक्षाची तोडफोड करत तात्काळ गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांना माहिती दिली. माहिती मिळताच गोरक्षक दलाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक तपासात वाहनामध्ये गोवंश जातीचे मांस असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून अंदाजे 22 किलो संशयित गोवंश मांस जप्त करण्यात आल्याची माहिती गोरक्षक दलाचे पदाधिकारी राहुल वर्तले यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राहुल वर्तले यांनी प्रशासनाला कडक कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. जर कुठेही गोवंश किंवा गोमांसाची कत्तल होत असेल तर अशा प्रकारांना रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत असे ते म्हणाले. तसेच मुस्लिम बांधवांनाही आवाहन करत त्यांनी सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन केले आहे. जसे की आज आम्हाला माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारावर एक रिक्षा जी गोमातेची कत्तल करून ते मांस ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विक्रीसाठी नेत आहे अशी माहिती ग्रामीण भागामध्ये मिळालेली होती. त्यानुसार गावकऱ्यांनी ती रिक्षा तिथं अडवली, तिचा पाठलाग करून व तिथं अडवल्यानंतर आम्हाला फोन आला. तर त्या आधारावर आम्ही तालुका पोलीस स्टेशन येथे त्याची माहिती सांगून पोलीस प्रशासनाला ती माहिती कळवली. त्यानंतर तालुका पोलीस स्टेशन येथील कर्मचारी यांनी जाऊन ती रिक्षा ताब्यात घेतली व त्याच्यामध्ये अंदाजे 150 किलोच्या वर गोमांस आहे. पुढील कारवाईसाठी आता ती तालुका पोलीस स्टेशन येथे आणण्यात आलेली आहे. माझं एक पूर्ण प्रशासनाला व पूर्ण आपल्या हिंदू समाजांना असे आव्हान आहे की आता बकरी ईदची पार्श्वभूमी आलेली आहे आणि पोलीस प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून येणाऱ्या घटना येणाऱ्या सणामध्ये कुठल्याही प्रकारचं सामाजिक तेढ निर्माण नाही होणार यासाठी पोलीस प्रशासनाने यात पुढाकार घ्यावा व तसेच इतर जे मुस्लिम धर्मीय आहेत त्यांनी जी आमचं आराध्य दैवत आहे गोमाता आहे, ज्याला आम्ही पूजतोय, पूजनीय मानतोय आणि महाराष्ट्रामध्ये गोमातेला राज्यमाताचा दर्जा दिलेला आहे. तर माझं मुस्लिम बांधवांना पण आव्हान आहे की बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारची गोवंशाची कत्तल करू नये, अन्यथा कुठल्याही प्रकारचा सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये आणि पुढे जर काही झाल्यास पोलीस प्रशासनाने याच्यावर खबरदारी घ्यावी. माझं नाव राहुल वर्तले.